नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचं नाव आहे जांभळाच्या झाडावरचं भूत. नमस्कार. 90च्या दशकातील पिढीला लाभलेलं स्वर्गसुख म्हणजे मे महिन्याची सुट्टी, आणि ती सुट्टी लागल्यावर जो तो आपल्या मामाच्या आजीच्या गावाला जाऊन मे महिन्याच्या सुट्टीचा आनंद घेतो. नदीवर जाऊन पोहणे, संध्याकाळी बॅटबॉल खेळणे आणि सगळ्यात विशेष म्हणजे रानात जाऊन रानमेवा खायचा. मंडळींनो, आपला आजचा सत्य अनुभव देखील अशाच एका घटनेशी संबंधित आहे. सदर अनुभव आपल्याला जागृती केशव चोरटे या मावशीने सांगितलेला असून तो 2001 साली घडलेला आहे. हा अनुभव जेव्हा आला तेव्हा मावशी 13 वर्षाची होती. माझी मावशी म्हणजे जागृती, हिला नुकतीच मे महिन्याची सुट्टी लागली होती. ती आपल्या मामाच्या गावी आली होती. जागृतीला 2 सख्खे मामा, मोठा मामा सूर्यकांत बालाजी वैखरे आणि दुसरा लहान मामा राजेंद्र बालाजी वैखरे. दोन्हीही मामांची लग्न एकाच दिवशी झाली होती. मोठ्या मामाला 1 मुलगी आणि लहान मामाला 2 मुलं, उषा, जिग्नेश आणि संजय अशी त्यांची नावं. जागृती मामाच्या गावी गेल्यावर मामाच्या मुलामुलींसोबत खूप धमाल मजा मस्ती करायची. अशात एके रात्री मामाच्या घरचं जेवण झाल्यानंतर सर्व मुलं अंगणात असलेल्या खाटेवर बसली होती. अशात या मुलांच्या शक्तिमान, शाकालाका बूम बूम, हातीम, विक्राल और गब्राल अशा वेगवेगळ्या मालिकेविषयी गप्पा सुरू झाल्या. तेवढ्यात मोठ्या मामाची मुलगी उषा म्हणाली, "अरे, तुम्हाला माहिती आहे का, रानात करवंद पिकलीत." करवंदाचं नाव ऐकताच तिथे असलेल्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. मग जायचं का आपण उद्या रानात? करवंदासोबत जांभळंही आणू," जागृती म्हणाली. मी नाही येणार पण," छोट्या मामांचा मुलगा संजय पटकन म्हणाला. त्याच्या स्वरात जराशी भीती जाणवत होती. "का रे, का नाही येणार? आणि तू इतकं घाबरून कशाला बोलतोयस?" जागृतीने विचारलं. त्यावर संजयचा मोठा भाऊ जिग्नेश हळू आवाजात बोलू लागला, "अगं जागृती, तुला माहिती नाही म्हणून सांगतो. रानात गेल्या वर्षी एका भैयानीन लसूणवालीला कोणीतरी तिच्या डोक्यात दगड घालून मारलंय आणि तिचं मयत त्याच लसणाच्या पिशवीत भरून तिच्या नाकातोंडात लसूण कोंबून तिथेच ठेवलं होतं. गावातील माणसं असं म्हणतात की त्यांनी त्या लसूणवालीचं भूत रानात फिरताना पाहिलंय. तिच्या अंगावर पिवळी साडी आणि सफेद पोलका असतो. डोक्यावरचे केस मोकळे सोडलेले असतात. कपाळावर दगड मारल्याची खून तशीच आहे, ज्यातून रक्त बाहेर पडत असतं. आणि तिच्या नाकातोंडात लाल रक्ताने भिजलेले लसूण कोंबलेले दिसतात." जिग्नेश मोठे डोळे करून ही हकीकत सांगत होता. "अच्छा, मग तुम्ही पाहिलत का त्या लसूणवालीच्या भूताला?" जागृतीने विचारलं. तिच्या त्या वाक्यावर जिग्नेश काहीच म्हणाला नाही. तोच नाही तर उर्वरित उषा आणि संजयसुद्धा काहीच म्हणाले नाही, कारण त्यांनी फक्त ही हकीकत ऐकली होती, भूतं वगैरे पाहिली नव्हती. झालं, नाही ना पाहिलं, मग लोक काय पण म्हणतात म्हणून आपण लगेच विश्वास ठेवायचा का? जागृतीच्या वाक्यावर जिग्नेश, उषा आणि संजय तिघांनी देखील होकारार्थी मान हलवली. "मग उद्या जायचं का रानात रानमेवा खायला?" जागृतीने सर्वांना होकार विचारला.
त्यावर त्या तिघांचाही नकार देणं अशक्य होतं, कारण खरंच त्या तिघांनाही रानमेव्याचा मनमुराद आस्वाद घ्यायचा होता. करवंद, जांभळं, आंबे, चिंचा या रानमेव्याच्या नुसत्या नावाने तोंडाला पाणी सुटलं होतं. शेवटी थोडा वेळ अजून गप्पा चालल्या आणि उद्या दुपारी 3:30 वाजता रानात जायचं हा प्लॅन ठरला. जागृती रानमेवा खायला भेटेल या आनंदाने फारच उत्सुक होती. शेवटी रात्र सरली आणि दुसरा दिवस उजाडला. जागृती मावशी सांगतात की ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी उठलो. रानात जायचं म्हणून खूपच खुश होतो. त्यासाठी सोबत काय काय घ्यायचं हे सकाळीच ठरवलं. पिण्यासाठी पाण्याच्या 2 बॉटल घेतल्या. करवंद, जांभळं हे सगळं ठेवण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या घेतल्या. दुपारचे 3 वाजले तसे आम्ही रानात जायला निघणार होतो, पण 3 वाजता फारच कडक ऊन लागत होतं. अंगाची कशी लाही होत होती. म्हणूनच आम्हाला 3चा प्लॅन रद्द करावा लागला आणि थोडं ऊन उतरण्याची वाट पाहावी लागली. मग काही वेळाने जसं थोडंसं ऊन उतरलं तसे 4:30 वाजायच्या वेळेला रानात जायला निघालो. परंतु रानात जाण्याच्या अगोदर आम्ही घरात तसं सांगून ठेवलं होतं की आम्ही सर्वजण रानमेवा खायला रानात चाललोय. त्यावर माझ्या दोन्हीही मामींनी होकार दर्शवला, पण माझ्या दोन्ही मामांची आजी म्हणजे माझी पणजी तिने मात्र आम्हाला अडवलं. ती जरा रागातच म्हणाली, "ए पोरांनो, कशाला चाललाव आता रानात? दुपारचा टाईम आहे ना. काय गरज नाही रानात जायची. आता थोड्या उशिरानं संध्याकाळ होईल, काळोख पडल आणि काळोख पडल्यावर घराबाहेर नाही जायचं. बारीक पोरांना झपाट्यात मेली भूतं." जागृतीचा तसा भूताखेतावर विश्वास नव्हताच, परंतु आजीला उलट बोलणं जागृतीला शक्य नव्हतं. तेवढ्यात जागृतीच्या दोन्ही मामींनी मुलांची बाजू उचलून धरली. भूतबीतं असं काही नसतं, तुम्ही मुलं लवकर रानात जाऊन घरी या, असं त्या म्हणाल्या. मुलांनी लागलीच खुश होत होकार दर्शवला आणि सर्वजण घरातून बाहेर पडले. पण सर्व मुलांना घराबाहेर पडताना आजीचं बोलणं ऐकू येत होतं. काय टाईम बीम हाय का नाही? या वक्ताला पोरांना रानात पाठवलं? कोणत्या भूतानं धरलं बिरलं तर पोरांना? आणि तुम्ही दोघींनी त्यांना रानात पाठवलंय होय? आता काय झालं तर तुमचं तुम्ही बघून घ्या. माझ्या मेल्या म्हातारीचं कोण ऐकतंय? हळूहळू आजीचा आवाज, रिमोटवरून टीव्हीचा आवाज कमी करावा तसा कमी कमी होत गेला. मोठ्या आनंदाने मुलं रानमेवा खायला रानात जायला निघाली. अगदी 10-12 मिनिटात मुलांनी गावाची हद्द सोडली. तसे चुना मातीची घरं, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, मानवी रहदारीपासून मुलं लांब झाली. नेहमीसारखं गावातील स्मशान हद्दी बाहेर होतं. रानातून जाणारा रस्ता स्मशानातून जायचा. स्मशानातून जाताना मुलांना दिसलं की स्मशानाच्या बाजूलाच जरा दूर 2 हिरव्या रंगाच्या देवळीसारख्या जमिनीवर कबरी आहेत. 20-25 मिनटं चालून झाल्यावर शेवटी मुलं एकदाची रानात पोहोचली. जागृती मावशी पुढे म्हणाली, "आम्ही रानात पोहोचताच आम्हाला करवंदाच्या कितीतरी जाळ्या दिसल्या. करवंद पाहताच आमच्या तोंडाला पाणी सुटलं. आम्ही सगळेजण वेगवेगळ्या दिशेला निघून गेलो. मुलं करवंद खायची सुद्धा आणि हातात असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत सुद्धा टाकत होती. जरा वेळाने सर्वांच्या पिशव्या काळ्याशार करवंदांनी भरून गेल्या. तसे सर्वजण पुन्हा एकत्र आले. सर्वांनी आपापल्या पिशव्या दाखवल्या. खरंच खूप सारी करवंद भेटली होती. चला निघूया आता, काळोख होईल.
संजय आजूबाजूला पाहत म्हणाला, ए संजय, थांब ना जरा. अजून तर 5:10 झालीत आणि आपल्याला अजून जांभळं घ्यायचेत, जागृती मावशी म्हणाली. तिच्या या वाक्यावर जिग्नेश म्हणाला, ए जागृते, इथून पुढे 10 मिनिटावर केळकरांचं शेत आहे, पण ती लोक आता शेती लावत नाहीत. पण हां, तिथे त्यांच्या 2 जांभळी आहेत. दरवर्षी त्या झाडाला खूप जांभळं येतात. आपण एक काम करूया, तिथे जाऊया. जिग्नेशच्या या वाक्यावर उषा आणि जागृती दोघींनीही होकारार्थी मान हलवली. पण संजय मात्र थंडीत गारठलेल्या प्रेताप्रमाणे गोठला होता. जिग्नेश, उषा आणि जागृती तिघेही केळकरांच्या शेताकडे जायला निघाले. पण त्यांना जाणवलं, संजय मागे तसाच स्टॅच्यूसारखा जागेवर उभा आहे. ए संजा, चल लवकर, उषा म्हणाली. पण संजयच्या चेहऱ्यावर मात्र भीतीने 12 वाजले होते. तो नाही नाही असं करत मान हलवत होता. मी नाही येणार, ती आजी सांगते. केळकरांच्या शेतातल्या जांभळावर महाद्या मामाच्या पोराचं भूत असतं म्हणे. ए संजय, तुला यायचं असेल तर ये, नाहीतर बस इथेच, आम्ही चाललो, आधीच उशीर होतोय, उषा म्हणाली. जागृती, जिग्नेश दोघेही उषाबरोबर केळकरांच्या शेताकडे जायला निघाले. मागे संजय एकटाच उभा होता. शेवटी नाईलाजाने तो सुद्धा त्यांच्यासोबत चालू लागला, कारण घरचा रस्ता लांब वाटायचा आणि त्यात एकट्याने घरी जाणं म्हणजे त्याच्यासारख्या लहान मुलांच्या दृष्टीने धोकादायक होतं. वाटेत कोणी आलं तर? 10 मिनिटाचं अंतर चालून मुलं केळकरांच्या शेतावर आली. केळकर कुटुंबाने गेली 10 वर्ष हे शेत लावायचं सोडून दिलं होतं. त्यामुळे शेतात रानगवत तयार झालं होतं. केळकरांच्या शेतात बांधावर 2 जांभळीची उंच, अक्राळ-विक्राळ, मायावी दैत्यासारखी झाडं उभी होती. जांभळं म्हणायला भरून आली होती. खालच्या फांद्यांना सुद्धा टपोरी, काळसर जांभळं उगवलेली दिसत होती. हवेने फांदीवरून तुटून खाली पडलेल्या जांभळांचा खच दिसू लागला. त्यांचा वातावरणात गोड वास सुटला होता. पण संजयची घाबरी-घुबरी विस्पारलेली नजर अवतीभवती काहीतरी शोधत होती. कदाचित भूत, हडळ, आत्मा, यातलं काहीतरी. जागृतीकडे तिचं घड्याळ होतं. तिने वेळ पाहिली. 5:35 झाली होती. खाली पडलेली जांभळं फुटून जास्त खराब झाली होती. त्यामुळे जिग्नेश जांभळीच्या झाडावर चढला. झाडावर चढण्याचा त्याला चांगला सराव होता. जमिनीपासून जेमतेम 8 फूट उंचीवर जिग्नेश एका फांदीवर उभा राहून जांभूळ खुडून ती जवळ असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरत होता. खाली उभे 3 जण, जागृती, उषा आणि संजय, जिग्नेशच्या या कृतीला न्याहाळत होते. तेवढ्यात अचानक आकाशात काळेकुट्ट ढग जमा होऊ लागले. चहूदिशेला वातावरणात एक अशुभ संकेत देणारा फिकट पिवळसर तांबूस असा प्रकाश पसरला. घो घो करत हलकासा वारा वाहू लागला. जांभळीच्या झाडावर चढलेला जिग्नेश आपल्याच तंद्रीत जांभळं खुडून प्लास्टिकच्या पिशवीत टाकत होता आणि त्याच वेळी त्याच्या मागे अगदी 5 पावलांवर त्याच फांदीवर एक ध्यान उभं होतं. अंगात राखाडी फुलबाह्यांचा शर्ट, खाली चॉकलेटी रंगाची हाफ पॅन्ट, डोक्यावर 1 इंच लांबीचे केस, दोन्हीही डोळ्यांखाली काळीशार वर्तुळं आणि पिवळे जर्द काजव्यासारखे चमकणारे डोळे. फाटलेल्या ओठांना बुरशी लागली होती.
कधी काळी याच जांभळीवरच्या याच फांदीवरून खाली पडून या ध्यानाचा जीव गेला होता आणि अकाली मृत्यूने काही अतृप्त इच्छेपोटी तो आत्मा प्रेतयोनीत अडकला. त्याच जागेवर आसुरी आनंद भोगण्यासाठी घुटमळत राहिला. जिग्नेशला आपल्या मागे कोणीतरी उभं असल्याची जाणीव झाली, पण खाली उभ्या असलेल्या जागृती, उषा आणि संजय या तिघांव्यतिरिक्त कोण असेल? आणि या झाडावर आपल्या मागून कोणी चढलं असतं तर आपल्याला कळालं नसतं का? पण कसलीच चाहूल न लागता आपल्या मागे नक्की काय येऊन ठेपलंय? ते जिवंत होतं की मेलेलं? जिग्नेशची उत्सुकता चाळवली गेली. मन राहून राहून मागे वळून पाहण्यासाठी धजावत होतं. अरे बापरे, इतकं जळमट कधी आलं? पाऊस पडणार आहे की काय? उषा आजूबाजूला पाहत म्हणाली. खरंच वातावरणात काळ्या अपशकुनी अंधाराने शिरकाव केला होता की हा बदललेला निसर्ग काहीतरी संकेत देऊ पाहत होता. अंधारून आल्यामुळे जांभळीवर उभ्या असलेल्या जिग्नेशची आकृती खाली उभ्या असलेल्या या तिघांना अंधुक अंधुक दिसू लागली. जिग्नेशने आपला एक हात पुढे असलेल्या झाडाच्या खोडावर ठेवला आणि हलकेच दोन्ही पाय मागे वळवत एक गिरकी घेतली आणि समोर पाहताच जिग्नेशच्या पायाच्या नखांपासून ते मेंदूपर्यंत सर्व शरीर भीतीच्या थंडगार शहाऱ्याने शहारून उठलं. कारण त्याच्या समोर काळाशार धूर हवेत तरंगत होता. त्या धुराला कसलाच आकार उकार नव्हता, पण त्या काळ्याशार धुराकडे पाहता एक निगेटिव्ह एनर्जी जाणवत होती. जिग्नेशच्या हातापायांना कंप सुटला. तोंड शिवलं गेलं. घशातून स्वरांना बाहेर पडण्यापासून काहीतरी रोखत असावं किंवा तीव्र भीतीच्या अंमलामुळे त्याची वाचा बसली होती. खाली उभ्या असलेल्या जागृती, उषा आणि संजय या तिघांनाही तो हाका मारण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा आवाज बाहेर पडेना. ती काळीशार धूळ झपकन जिग्नेशच्या दिशेने आली आणि त्याच्या मानवी देहावर आदळली. कान, नाक, तोंड या सर्व भागातून आत घुसली. या अचानक घडलेल्या क्रियेने जिग्नेशचा फांदीवरून तोल गेला. तो 8 फूट उंचीवरून थेट जमिनीवर कोसळला. त्याच्या हातातील जांभळांची प्लॅस्टिकची पिशवी फाटून तशीच त्याच्या बाजूला पडली. त्या फाटलेल्या पिशवीतून ती काळीशार श्रापित जांभळं जमिनीवर पडली. जिग्नेशचं सर्व शरीर अगदी बाहुल्यासारखं जमिनीवर निपचित पडून होतं. त्याची कसलीच हालचाल होत नव्हती. जणू जिग्नेश मेला असावा. या घडलेल्या क्रियेने सगळी मुलं खूप घाबरली. त्या तिघांचं इतकं काही वय नव्हतं की जिग्नेशला पाठीवर बसवून किंवा हातपाय धरून गावात न्यावं. बरोबर आणलेलं पिण्याचं पाणीसुद्धा संपून गेलं. नाहीतर जिग्नेशच्या तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीवर नक्कीच आणता आलं असतं. या घडलेल्या क्रियेने जागृती, उषा आणि संजय खूपच घाबरले. जागृती मावशी सांगते, संजय तर मोठमोठ्याने ढसाढसा रडायला लागला. शेवटी या तिघांचं नशीब चांगलं असावं, कारण गावातले एक काका त्यांची बैलगाडी घेऊन काही कामासाठी रानात आले होते. काम झालं तसे ते घरी जायला निघाले, पण रस्त्यातच त्यांनी रडण्याचा आवाज ऐकला आणि त्या आवाजाचा कानोसा घेत ते इथे आले. त्या काकांना पाहून या तिन्ही मुलांना खरंच खूप बरं वाटलं. त्या काकांमध्ये या तिघांनाही एक आधारस्तंभ जाणवला. त्यांची भीती
काही अंशी का असेना पण कमी झाली. काकांनी जिग्नेशला दोन्ही हातात उचललं आणि बैलगाडीजवळ आले. जिग्नेशला बैलगाडीत मागे झोपवलं. हे तिघेसुद्धा जिग्नेश जवळच बसले. काका देखील बैलगाडीवर बसले आणि चल र सोन्या चल, असं काका मोठ्याने म्हणाले. 20-25 मिनिटात बैलगाडी गावात जागृतीच्या मामाच्या घराजवळ पोहोचली. काही वेळा अगोदर हसत खेळत रानात गेलेला जिग्नेश या अशा बेशुद्ध अवस्थेत घरी आला. अचानक घडलेल्या या प्रसंगाने घरात धावपळ सुरू झाली. दोन्ही मामांनी जिग्नेशला रिक्षामार्फत हॉस्पिटलमध्ये नेलं. त्या दिवशी जिग्नेशला पूर्ण रात्रभर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आम्ही आणलेल्या रानमेव्याच्या म्हणजे करवंद जांभळाच्या प्लॅस्टिक पिशव्या किचनमध्ये तशाच पडून होत्या. घडलेल्या या प्रसंगाने सगळ्यांचं तोंड कडू पडलं. मग रानमेवा खायचा तरी कसा? जागृती, उषा, संजय या तिघांना घरातल्यांनी थोडंफार का होईना पण सुनावलंच. जागृतीला तर पुन्हा शहरात तिच्या घरी पाठवायचं ठरलं. रात्री एका खोलीत जागृती, उषा आणि संजय तिघेही एकत्र झोपले. तेव्हा जागृतीच्या कानावर एक बडबड ऐकू येऊ लागली, ज्याने तिची झोप चाळवली गेली. मुलांच्या खोली बाजूलाच आजीची खोली होती आणि खोलीतून आजीचा आवाज येत होता. आजी म्हणजे मावशीची पणजी फारच विचित्र काहीबाही बोलत होती. जागृती मावशीने ते बोलणं ऐकलं. कशाला मेली रानात गेली होती ही पोरं? लागली ना अवदसा मागं? त्या महाद्याच्या पोरानं मेल्यानं माझ्या नातवाला जांभळीवरून पाडलं ना. वाटोळं हो त्या मेल्याचं, कीड पडो त्या मेल्याच्या अंगावर. मेला तरी तिथंच टपून बसला आहे अजून. रात्री 12 वाजायच्या टायमाला स्मशान शांततेत आजीच्या खोलीतून हा विचित्र आवाज येत होता, जे ऐकून जागृती मावशी फारच घाबरली. कारण काही अंशी का असेना पण जागृतीला आजीच्या बोलण्यातून काही शब्द समजून येत होते आणि त्या शब्दांचा अर्थ फारच भयंकर, भूत प्रेत, आत्मा या गोष्टीशी जुळत होता. आजीचं वय झाल्याने तिची झोप कमी झाली होती, म्हणूनच रात्रभर तिची बडबड सुरू होती. शेवटी कधीतरी रात्रीचा जागृतीचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी ऐन दिवे लागण्याच्या वेळेला दोन्ही मामांनी जिग्नेशला हॉस्पिटलमधून घरी आणलं. 8 फूट उंचीवरून पडूनसुद्धा त्याला काही मार लागला नव्हता, फक्त खरचटलं होतं. पण जिग्नेशच्या देहात एका असुरी शक्तीचा खेळ सुरू होता. तिचा मुक्त संचार सुरू झाला होता आणि त्या शक्तीच्या अस्तित्वाची प्रचिती हळूहळू येतच होती. जिग्नेशच्या वागण्यात फारच फरक जाणवला. हॉस्पिटलमधून घरी आणल्यापासून जिग्नेश अगदी गप्प राहायला लागला. कुणाशी जास्त बोलत नव्हता. जास्तीत जास्त वेळ अंथरुणात एखाद्या रोग्यासारखा झोपून राहायचा. विलक्षण आणि आश्चर्यकारक गोष्ट अशी की जेवताना तो 2 माणसांचं जेवण एकटाच जेवायचा. मांस मच्छी असल्यावर तर न जाणे त्याला काय व्हायचं. अगदी कच्चं मांस हाती घेऊन तो तोंडात कोंबायचा, चबर खायचा, मग अपचनामुळे भडाभडा उलटी करायचा. 2 माणसांचं खाणं खाऊनसुद्धा त्याचं शरीर मात्र दिवसेंदिवस कुपोषित माणसासारखं सुकत चाललं होतं. हातापायांच्या काठ्या झाल्या होत्या. पाठीचा कणा बाहेर आला होता. चालताना तो एखाद्या म्हाताऱ्यासारखं चालायचा आणि त्याच्या पाठीमागचा भाग कोणीतरी पिवळी हळद चोळल्यासारखा पिवळसर दिसायचा. अंथरुणात झोपल्यावर त्याला कोणी पाहिलं तर म्हणेल का याचा भरवसा नाही, आज आहे उद्या नसेल
2 माणसांचं जेवण करूनसुद्धा जिग्नेशच्या अंगाला काही लागत नव्हतं. जणू त्याच्या शरीरात वसलेली ती घुमसती आत्मा त्याच्या शरीरातील ऊर्जा प्रवाह खेचून घेत होती. दिवसेंदिवस जिग्नेशची तब्येत खालावत चालली. जिग्नेशच्या वडिलांनी कितीतरी डॉक्टर करून पाहिले, दवा औषधांवर लाखोचा खर्च केला, पण रोगाचं निदान होत नव्हतं. डॉक्टरांनी अक्षरशः हात जोडले आणि तुमचा पेशंट पुढे घेऊन जा हे सांगितलं. डॉक्टरांच्या या वाक्याने जिग्नेशच्या आईवडिलांना हतबल केलं. पाहता पाहता 1.5-2 महिने निघून गेले. मे महिना केव्हाच संपला. जागृती आपल्या घरी शहरात परत आली. अद्यापही जिग्नेशचा त्रास मात्र काही केल्या थांबला नव्हता. तेव्हाच एके दिवशी जागृतीच्या घरी वाईट बातमी आली. जागृतीच्या पणजीचं म्हणजे मामाच्या आजीचं आकस्मिक निधन झालं होतं. ऐन पावसाळ्याच्या रात्री लाईट नसताना मैताची 8:30 वाजता अंत्ययात्रा निघाली. पण म्हणतात ना, त्या विधात्याची करणी कोणीच समजून घेऊ शकत नाही. कारण आजीचं 13वं झाल्यानंतर आठवड्याभरातच एके दिवशी ती मृत आजी जागृतीच्या लहान मामाच्या स्वप्नात आली आणि तिने एक दृष्टांत दिला. जिग्नेशला आपल्या गावातल्या महाद्याच्या पोराच्या आत्म्यानं झपाटलंय, जो केळकरांच्या रानात असलेल्या शेतावरच्या जांभळीवरून पडून मेलाय. जिग्नेशच्या अंगावरचं भूत काढण्यासाठी तुम्ही त्याला श्री क्षेत्र गाणगापूरला घेऊन जा. मामाने स्वप्नात आजीने दिलेला दृष्टांत सर्वांना सांगितला. जिग्नेशवर खूप सारे डॉक्टर दवापाणी करून झालं होतं, पण फरक मात्र पडत नव्हता. म्हणूनच जागृतीच्या मामाने हा उपाय करायचं ठरवलं. शेवटी जुलै महिन्याच्या गुरुवारी जागृतीचे दोन्ही मामा आणि गावातील 3-4 ओळखीची माणसं अशी 5-6 जणं मिळून गाणगापूरला जिग्नेशसहित दाखल झाली. सर्व पुरुष मंडळी जिग्नेशला घेऊन निर्गुण पादुका मठात आले. पादुका मठात एका बाजूला एक मंडप होता. त्यावर पत्र्याचं शेड होतं. मंडपाखाली पुरुष, स्त्रिया, लहान सहान पोरं, तरुण मंडळी अशी बसलेली दिसत होती. त्या सर्वांच्या हालचाली आणि वागणं मात्र खूप विलक्षण होतं. बायका, तरुणी आपल्या डोक्यावरचे काळेभोर केस सोडून गदागदा मान डावीकडून उजवीकडे फिरवत होत्या. मध्येच वेड्यासारख्या उड्या मारत होत्या. वयाची 80 गाठलेले वयस्कर वृद्ध बाजूला असलेल्या खांबावर चढत होते, माकडासारखे उड्या मारत होते, तर कोणी लटकून बसलं होतं. अमानवीय शक्तीने पछाडलेल्या बाधितांचा हा नंगा नाच सुरू होता. आजूबाजूला एक अनामिक अदृश्य शक्तीचा वास जाणवत होता. मनावर एक न सांगता येणारं दडपण होतं. जिग्नेशला त्याच्या वडिलांनी म्हणजे राजेंद्ररावांनी आपल्या दोन्ही हातांनी धरून ठेवलं. तेवढ्यात कोणीतरी बाबा आले आणि म्हणाले, तुम्हाला भूत उतरवायचे का? त्या बाबांच्या वाक्यावर राजेंद्ररावांनी फक्त हो असं सांगितलं. त्यावर ते बाबा म्हणाले, तुमच्या बाधित माणसाला मंडपात बसवा आणि तुम्ही दूर बसा, कारण आता दत्तांची आरती सुरू होणार आहे. एवढं म्हणून ते बाबा निघून गेले. बाबांच्या सांगण्यानुसार राजेंद्ररावांनी जिग्नेशला मंडपात बसवलं. जिग्नेश त्या बायकांमध्ये, माणसांमध्ये, भूत प्रेत बाधितांमध्ये अगदी शांतपणे बसला. पाहणाऱ्याला असं वाटेल हा तर अगदी नॉर्मल आहे, पण हे सर्व त्या अमानवीय शक्तीचं फसवं नाटक होतं. या शांततेच्या मुखवट्यामागे काहीतरी भयंकर असं पिशाच्च लपलेलं होतं. ठरलेल्या वेळेत श्री दत्तांची आरती सुरू झाली.
वाढीत अर्धे भवयंता. श्री गुरुदेव दत्तांच्या आरतीचा आवाज पूर्णतः मठामध्ये घुमत होता. जो तो मोठमोठ्याने आरती बोलत होता. त्या सामान्य शब्दांना काय धार होती, त्या शब्दात न जाणो काय जादू होती. पण परमार्थाच्या अस्तित्वाचा एक नमुना पाहायला मिळत होता. आरतीच्या एक आणि एक शब्दासरशी जिग्नेशच्या आतमध्ये सुप्त अवस्थेत लपलेली ती आत्मा चवताळून उठली. जिग्नेशचं सारं शरीर आखडलं गेलं. काठीसारखा अगदी ताठ झाला. विजेचे झटके बसल्यागत सर्व शरीर झटके खाऊ लागलं. जिग्नेशच्या तोंडातून अस्पष्ट घोगरा असा गुरगुरल्याचा आवाज आला. तो जागेवरून उठला आणि बाजूलाच असलेल्या भगव्या खांबावर सरसर करत माकडासारखा चढला. वेताळासारखा त्या भगव्या खांबावर उलटा लटकला आणि मोठमोठ्याने बोलू लागला. ए दत्त्या, ए दत्त्या, सोड, सोड मला, ए दत्त्या सोड. आरती शेवटच्या टप्प्यात आली. काहीतरी घडण्याच्या मार्गावर होतं. अधर्मावर, असत्यावर धर्माचा, सत्याचा विजय वरचढ झाला. जिग्नेश खांबावरून खाली आला. नीट चालता न येणारा जिग्नेश आता धावत होता. धावता धावता तो श्रीदेव दत्तांच्या पादुकांच्या दिशेने निघाला. पण मध्येच एका पुजारी बाबांनी श्री गुरुदेव दत्तांचा दंड जिग्नेशच्या मधोमध धरला. त्याच क्षणाला या मानवी नजरेआड एक दैवी चमत्कार घडला. जिग्नेशचं सर्व शरीर थरथर करू लागलं. त्याच्या देहात दबा धरून बसलेली ती अनिष्ट, तामसी, पापभिरू शक्ती दैवी शक्तीच्या पुढे नतमस्तक झाली. त्रिलोक अवतार स्वामी श्री दत्तांच्या शक्तीपुढे त्या ध्यानाचं काय चालणार होतं. जिग्नेशच्या सर्व शरीरातून ती निगेटिव्ह एनर्जी घामासारखी बाहेर पडू लागली. जिग्नेशचं सर्व शरीर 2 मिनटं खाली जमिनीवर गडगड करत लोळण घेत होतं. त्याच्या तोंडातून मात्र तोच आवाज येत होता. ए दत्त्या, ए दत्त्या, सोड, सोड मला. शेवटी काही वेळाने जिग्नेशची हालचाल थांबली. सर्व शरीर शांत झालं. त्याच्या देहात 3.5 महिने ज्या शक्तीने अतोनात वेदना दिल्या, त्या शक्तीचा दत्तगुरूंनी नायनाट केला. जिग्नेश सही सलामत सुटला. शेवटी श्री दत्तांचं दर्शन घेऊन आणि मग भस्माच्या डोंगरावरचं दैवी भस्म घेऊन राजेंद्रराव आणि गावकरी जिग्नेशसहित घरी परतले. श्री दत्त कृपेने एका दृष्टचक्राचा अंत झाला. पण मंडळींनो, जर का पोरांनी आधीच आजीचं ऐकलं असतं तर जिग्नेशला इतका त्रास सहन करावा लागला नसता. म्हणून म्हणतात, मोठ्या माणसांचं ऐकावं, कारण त्यांनी आपल्यापेक्षा जास्त जग पाहिलेलं असतं. जर मुलांनी आजीचं ऐकलं असतं तर अशी वेळ हमखास आलीच नसती. मंडळींनो, आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.